बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी चंद्रपूरमधून। चंद्रपूर महापालिकेत भाजपनं ठाकरे गटाला एक ऑफर दिली आहे। 1.25 वर्ष महापौर पद देण्याची ऑफर भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला दिली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद देण्याची ऑफर भाजपनं दिली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान 1.25 वर्ष भाजपचा महापौर असेल अशी माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे। चंद्रपुरात भाजपनं ठाकरे गटाला ऑफर दिलेली आहे। 1.25 वर्ष महापौर पद देण्याची ही ऑफर असल्याचं कळतंय। तसंच 2 वर्ष स्थायी अध्यक्षपद देण्याची ऑफर भाजपकडून ठाकरे गटाला देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। किशोर जोरगेवार यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना 1.25 वर्ष भाजपचा महापौर असेल असं म्हटलेलं आहे। त्यामुळे ठाकरे गटाला भाजपकडून ही ऑफर देण्यात आल्याची चर्चा रंगते आहे। यावर अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून। प्रवीण, काय नेमकं चंद्रपूरमध्ये घडतं आहे? चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी रस्सीखेच जेवढी सुरू आहे तेवढी राज्यात इतर कुठल्याही महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही। आता प्रश्न असा राहतो की काँग्रेस आणि भाजप दोन्हीमध्ये अंतर्गत नेत्यांमधले जे वाद आहेत त्यातून एकमेकांना ऑफर दिले जातात। त्याची जी बातमी आहे ती ऑफर किशोर जोरगेवार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिलेली आहे, शिवसेनेला दिलेली आहे आणि शिवसेनेनं 1.25 वर्ष आणि 1.25 वर्ष भाजप असा महापौर राहील। आणि आता जी निवडणूक होणार आहे महापौर पदासाठी त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं भाजपला मदत करावी असं किशोर जोरगेवार यांचं म्हणणं आहे। त्यामुळे किशोर जोरगेवार यांनी स्वतःच एक आपला उमेदवार उभा केला आहे आणि त्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांना नव्हती। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये काही माहिती नसल्याची एकंदरीत चित्र आहे। त्यामुळे विजय वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर यांच्यामध्ये महापौर पदावरून जे सगळं नाट्य रंगलं होतं त्याच्यात आता दुसरा अंक हा भाजपमध्ये सुरू झालेला आहे आणि भाजपच्या किशोर जोरगेवार यांनी आता आपला महापौर कसा बसेल यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ऑफर दिली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे 8 नगरसेवक आहे, 2 वंचितचे नगरसेवक आहे आणि 2 अपक्ष त्यांच्या सोबतीला आहे। त्यामुळे 12चा गट त्यांच्याकडे आहे। त्यामुळे 12च्या नगरसेवक गट घेऊन भाजप सोबत यावं अशी ऑफर किशोर जोरगेवार यांनी दिली आहे। त्यामुळे भाजपकडून या संदर्भामध्ये अधिकृत किशोर जोरगेवार यांच्या पलीकडे कुठलीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही आहे। त्यामुळे महापौर होतपर्यंत हा सगळा नाट्यक्रम जो आहे असा सुरू राहणार आहे। धन्यवाद प्रवीण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।